हार्दिक शुभेच्छा। तर तुमचं झालं का? तर आमचं आवरलं बघा, चहा पाणी झालं, देवपूजा झाली मस्तपैकी आणि रांगोळी राहिली काढायची। तर चला म्हणलं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्यावा। मस्त सूर्यनारायण बाप्पा ऊन छानपैकी आले, ऊन मस्त पडले, आवरायचं आहे आता। तर झाली देवपूजाची, हे देवपूजा झाली, घरात देवपूजा झाल्याशिवाय घर अपूर्ण वाटतं। असं नाही की मी लय देव करते, त्याच्याबद्दल नाही, पण देवपूजा झाली ना की एक वेगळंच वातावरण घरात होतं। तर असं तर मग आपले विठ्ठल रखमाई नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या देवबाप्पाकडून। तर मस्तपैकी बघा धूपदीप लावले, श्री स्वामी समर्थ। तर असं घरात ऊन येतं बघा मस्तपैकी, इथं तिथं ऊन येतंय। आणि होय, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मस्तपैकी हळदीचं लेपन लावलं छानपैकी, एक वर्षभर म्हणजे असंच करायचं हे करू। आणि रांगोळी काढली बघा, मला येते तशी काढली, मला अशी येते, शिकताय थोडं थोडं माणूस, काय लय चांगली येत नाही पण येते बाबा बऱ्यापैकी, अशी काही तशी काही। अगं त्या पांढऱ्या रांगोळीत पाणी पडलं का गं तुळशीचं? हां, रांगोळी मी म्हणते कशाने एवढी झाली, हे बघा तुळशीला पाणी घातलं आणि रांगोळीत पाणी आलं, त्याच्यामुळं खराब झाली सगळी रांगोळी। इतकी हौसाने रांगोळी काढलेली खराब झाली बाई, की तुळशीला पाणी टाकलं। तुळशीला एवढं पाणी वततेत का? तांबर वतलंय ते पण सगळी रांगोळ खराब झाली ना, काही ना काही उद्योग आहेच। मी पिकलेली मिरची आली होती, मिरची आणल्यावर बाजाराहून मिरची जी पिकती ना ती इथं अशी खोसून दिली होती बघा। मिरच्याचं रोप किती आलं छानपैकी मस्त। ही सगळे आता याच्यात 2-2, 3-3 रोपं लावून द्यायची, याच्या मिरच्या खाणार बरं का तुम्ही, बघत राहा। आमच्याकडं मस्तपैकी मिरची तरी बाज मिरची विकायला भेटणार, तर तुम्ही पण बघा नक्की। याला पाणी दिलं आहे मस्त, 100 रुपये पावशेर। हा दीदी म्हणते आमची 100 रुपये पावशेर पाणी दिले त्याला। ह्याच्यात पण लावली होती, याच्यात पण लावली होती, सगळ्यात एक एक खोसून दिली होती, म्हणलं ज्याच्यात येईन त्याच्यात। तर याच्यातच मस्तपैकी एक बुचका आला आहे, तर तो जवळजवळ किती 20-25 रोपं येतं। तर ते आता मस्तपैकी हे होईल, येईल तेव्हा लावू। सगळ्या रांगोळीचा सत्यानाश केला, किती चांगली रांगोळी काढली होती, झालं दुसरे काढा। मग मला चांगली होती ना, हां चांगली होती होय। दीदीला वाटतं हिला रांगोळी येत नाही, मग चांगली होती होय। झालं का, आवरलं का? आज कुठं जायचं आहे मग? कुठं हॉटेलला नेता?